ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के जे आपल्या सोबत आहेत. दिल्लीमध्ये तुम्ही आहात आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला स्थान मिळेल या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा चाललेल्या आहेत. तुमची काय इच्छा आहे, विनंती आहे? मी कार्यकर्ता आहे, माझी पहिलीच वेळ आहे. पक्षाचं तत्व, पक्षाचे विचार, पक्षाची भूमिका या दिल्लीमध्ये मांडावी आणि माझ्या मतदारसंघाला विकासाच्या दृष्टीने न्याय द्यावा या हेतूने मी खासदार म्हणून आलेलो आहे. ही एवढीच माझी मागणी आहे आणि एवढीच माझी इच्छा आहे. अच्छा, परंतु श्रीकांत शिंदे यांचं नाव वारंवार चर्चेमध्ये येते. तुमची काय इच्छा आहे? तुम्ही मुख्यमंत्र्याकडे मग काय मागणी केली का केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळावं? आमच्या सर्व खासदारांची इच्छा आहे किंवा मागणी आहे, श्रीकांतजी यांची भूमिका ही महत्त्वाची असावी, त्या दृष्टीने त्यांच्यावरती जबाबदारी द्यावी. जबाबदारी कोणती असावी? जबाबदारी माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब देतील, निर्णय घेतील. पण केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी असावं का? त्यांना महत्त्वाची भूमिका पक्षाच्या साठी आणि संघटनेसाठी त्यांच्यावर देण्यात यावी ही आमच्या सर्व खासदारांची मागणी आहे. अच्छा, परंतु श्रीकांत शिंदे यांचा अनुभव होता किंवा आता मंत्रिमंडळ पण तयार होत आहे, तर मग अशा वेळी तुमच्याकडून माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब या संदर्भात निर्णय देतील. आजच्या दृष्टीने, आमच्या पक्षाच्या दृष्टीने पुन्हा एकदा अब की बार नरेंद्र मोदी जी फिर एक बार हैट्रिक करेंगे पंतप्रधान पद के, ये हमारे दृष्टीने महत्व की बात है. त्यांना न्याय देता येईल का केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जर त्यांचं नाव आलं? माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब या संदर्भात निर्णय घेतील आणि मुळात श्रीकांतजींची इच्छा काय आहे यावरती सुद्धा डिपेंड असणार. तुमची इच्छा काय आहे? माझी इच्छा आहे की पुन्हा एकदा शिवसेनेचा जो आवाज आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा दिल्लीमध्ये जोरदारपणे व्हावा ही माझी इच्छा आहे. दिल्लीत का केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आवाज असावा? तो दिल्लीमध्ये जी पक्षाची भूमिका आहे ती महत्त्वाची असणार आहे आणि तो आवाज या ठिकाणी उठला पाहिजे. बिलकुल, आणि म्हणूनच श्रीकांत शिंदे यांना महत्त्वाच्या पदावर पद दिलं जावं अशी विनंती नरेश म्हस्के यांनी केली आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.